जेव्हाही आम्हाला कुठे बाहेर जायचं असतं ना, मी आणि माझा लेक सगळ्यात पहिले रेडी झालेलं असतं आणि आमचा असं चालू असतो डान्स. तुम्ही याच्या आधी बऱ्याचशा ब्लॉगमध्ये बघितलं असेल. बाय द वे आम्ही दोघं कसं दिसतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर आम्ही दोघं मस्त रेडी झालो आणि काहीतरी टाईमपास चालू होता, कारण बाकीच्यांचं काहीच आवरलेलं नव्हतं. आम्ही त्यांची वाट बघत होतो. म्हणून अव्यांशला सोबत काय घेऊन जावं ह्याचा मी विचार करत होती, पण नंतर मी विसरले आणि मला काहीही नेता नाही आलं. म्हणजे खेळण्यांचं वगैरे मी बोलते, बाकीचं तर मी ॲज युजल नेहमीच घेतलेलं. त्याच्यानंतर सेल्फ लव्ह जे आहे ते तर पाहिजेच, म्हणून मी स्वतःचं थोडा सेल्फ लव्ह करून घेतलं आणि इकडे या दोघांचा फोटोज वगैरे काढले. त्याच्यानंतर फायनली रेस्टॉरंटमध्ये पोहोचून पहिलं अव्यांशला खाऊ घातलं, कारण त्याचं खाल्ल्याशिवाय आम्हाला काही खाता येत नाही हे आम्हाला चांगलंच माहिती होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे मी घरूनच त्याचा जुगाड करून नेलेला. त्याचं खाऊ वगैरे घालूपर्यंत ना त्याला काहीतरी टाईमपास म्हणून ना इथे त्याचा टाईमपास वरून करत होता आणि मग मी त्याला खाऊ घालते. फायनली आमचं जेवण आलं आणि जेवणामध्ये बरंच काही काही मागवलेलं होतं. तर आम्ही त्याचं वाटच बघत होतो, पण म्हटलं चला तोपर्यंत काय स्टार्टरमध्ये येते ते बघूयात. त्याच्यानंतर अव्यांशने खूप सगळ्या गोष्टी खाल्ल्या, जसे काकडी झालं, लिंबू झालं, गाजर झालं, कांदा झाला. खूप सगळ्या गोष्टी जेवढ्या सलाडमध्ये होत्या त्या सगळ्या पहिल्यांदा त्याने सगळ्या खाल्ल्या आणि पहिल्यांदा त्याने लिंबू चाकलं आणि त्याने पूर्णपैकी अर्धा जे लिंबू होतं ते पूर्ण खाल्लं. हे बघून आम्हाला खरंच खूप भारी वाटलं आणि तो काकडीचं खूप प्रेमी झाला. सो चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. शेवटी पान संपवलं आणि निघालो. बाय बाय.